इथे 90% फक्त मुली आहे आणि त्या पण सुंदर सुंदर. 300 रुपयाचे फोटो. 5 ते 6,000 रुपये एक एंट्रीचा पास आहे. वाव. नमस्कार मंडळी, मी जयदत्त पालवे. स्वागत आहे तुमचं वायफाय चॅनलच्या अजून एका नवीन मराठमोळ्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ असणार आहे के पॉप, के टाउन आणि कोरियन कल्चर बद्दल. ज्या लोकांना याबद्दल काही समजत नाही, माहित नाही, ते सुद्धा बघू शकता, किंवा ज्या लोकांना माहिती आहे ते लोक जास्त एक्साइटेड होऊन हा व्हिडिओ बघू शकता. तर आज आपण चाललोय के टाउन फेस्टिवलला, जे की आहे नेस्को गोरेगावला. नॉंगशिम इंडिया कोरियन रॅमियन यांच्याकडून आपल्याला आज तिथून इन्व्हाइट आला आहे, जे की कोरियन रॅमियन नूडल्स आहे. आपण चाललोय आज तिथे एक्सप्लोर करायला. कोरियन कल्चर बद्दल बोलायचं तर ठरलं तर नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया. नॉर्थ कोरिया म्हणजे किम जोंग उन ची कोरिया, जिथे इंटरनेट नाहीये, जिथे काही सुविधा नाहीये, ती वाली कोरिया असं लक्षात ठेवा. आणि साऊथ कोरिया व्हेरी मच डेव्हलप. मी आतापर्यंत 3 कोरियन सिरीज बघितल्या नेटफ्लिक्सवर, जे की आहे क्रॅश लँडिंग ऑन यू, बिझनेस प्रपोजल, क्वीन्स ऑफ टीयर्स. क्वीन्स ऑफ टीयर्स मी आता बघायला चालू केली आहे, ती मी आता बघतोय. तर ह्या सगळ्या हे इन्फॉर्मेशनची काय आवश्यकता नव्हती. के ड्रामास खूप छान असतात. तर चला मग, ही मला काही इथे घरी व्हिडिओ बनवून देणार नाही. इथून आपण आता निघतो नेस्कोला. आर्नाला आणि अक्षयला आपण आईच्या घरी डम करूया आणि आपण तिथून निघूया नेस्कोला. तर चलो, लेट्स सी. चलो. नाही नाही, तू आजी बरोबर मजा करतो तिकडे. चल. मी ऑफिसच्या कामासाठी चाललोय. चल 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 चल. थांब 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 1 मिनिट, मला गाडी काढू दे. चल जा, बाय बाय. अरे बाई, मी आलो लगेच. जा. चलो बाय. जोरात मारली आर्ना. बाय बाय. आपल्याला 11 वाजता पोहोचायचं होतं, पण 11 आपल्याला इथेच पोहोचलेत. SCLR ब्रिज हा. तो अर्धा पाऊण तास लागला आपल्याला. वी हॅव रीच्ड ॲट नेस्को. मित्रांनो, आपण इथे पोहोचलो नेस्कोमध्ये. आपण इथे गाडी पार्क केली आहे आणि ते बघा, तिथे आपल्याला जायचं आहे. आणि भाई, मी बघितली एंट्रीवर गर्दी इतकी होती भाई, मजबूत. तुम्हाला मी दाखवतो गर्दी. पार्किंगसाठी इथे जागा, पार्किंग फ्री आहे. हे बघा गर्दी, बघा गर्दी. तर तिकडे कॅटेगरीचे पासेस आहेत. फॅन पेड, प्रीमियम, स्टँडर्ड, GA म्हणजे जनरल. हे बघा लाईन, केवढी मोठी लाईन आहे. आणि इथून जायचं आहे. हे बघा, लोकांनी इथं प्रचंड गर्दी केली आहे, वेड्यासारखी एकदम. इकडे पण गर्दी आहे आणि त्या साईडला पण गर्दी आहे. तर ही मंडळी आजच्या इव्हनिंगचे परफॉर्मर आहेत आणि यांची फॅन फॉलोईंग ह्यूज आहे, ह्यूज. तर या इथून आपली एंट्री झाली, कारण बाहेर खूप गर्दी होती. इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता, इथे के चावचा, मास्टर चावचा अजून सेटअपच होता. किती अट्रॅक्टिव्ह त्यांनी इथे बनवलंय बघा ना. म्हणजे असं टेबल आहे, तिथे असं बॉक्स टाईप बनवलं आहे. परत ओल्ड फोन बूथ बनवलं आहे आणि फुल रेड कलरमध्ये फोन बूथ. किती अट्रॅक्टिव्ह वाटतं हे. त्यानंतर इथे सॅमसंग डॉल्बी ॲटमॉसचा स्टॉल आहे. मी जे हेडफोन ट्राय केले ते एअरपॉड्सच्या लेवलचे होते, पण त्याची प्राइस 16,000 रुपये होती, म्हणून मी कॅन्सल केला. तर असा काहीसा व्ह्यू आहे. तर इथे मला टपालपेटीसारखं काहीतरी दिसलं आणि हा होता फोटो बूथ, जिथे की तुम्ही हे प्रॉप्स यूज करू शकता. प्रॉप्स यूज करून तुम्ही फोटो क्लिक करू शकता. हे बघा, छत्र्या पण होते इथे खूप साऱ्या. हे सगळं बघून मला मोह आवरला नाही, त्यामुळे मी हे जॅकेट घेतलं कोरियन स्टाईलचं. बोललो एक फोटो काढून घेऊया आपण. कोरियाला कधी जाईल माहिती नाही, इथे तरी आपण कोरियाची हौस पुरी करून घेऊया. त्यामुळे मी छत्री घेतली आणि आतमध्ये फोटो काढायला गेलो. One cut is fine, I guess. How's the payment method? Cash or QR? QR.
you should take 2 cut because price is same पर 2 photos तो आएंगे. चलेगा. 300 rupees for photo. Yeah. When I start, the timer will start, then you have to start posing. Okay, 2 poses. Just move a little behind and maybe go a little far. Yeah. Now you pose. Do you like this picture? Confirm. There's one more. Just click. You can just. Okay. हाँ. You can select any frames you want. हाँ. Just there are many actually. Done? No. Do you want to add anything? Stickers or something? No. Scan this, you'll get the photo on your phone. हाँ. And live GIF. And pose. 300 रुपयाचे फोटो. तर साऊथ कोरियामध्ये अशा खूप साऱ्या मशीन्स आहेत जिथे तुम्हाला इन्स्टंट फोटो काढून मिळतात. मी पण एक फोटो काढलाय. माझा फोटो क्लिक करून झाला आणि इथं बघतो तर काय, इथे लेडीजसाठी इतके सारे ऑप्शन्स होते फोटो क्लिक करण्यासाठी. खूप सारे ड्रेसेस आणि खूप छान छान कलर होते. तर या छान छान ड्रेसेस बरोबर इथे बॅकड्रॉपसुद्धा होते की ज्या बॅकड्रॉपवर तुम्ही समोर उभे राहून फोटो क्लिक करू शकता. तर इथे संध्याकाळच्या इव्हेंटचा साऊंड चेक चालू होता. तर साऊंड चेक म्हणजे मेन परफॉर्मन्सच्या आधी 5-6 तास ते ऑडिओ, माईक, लाईट्स सगळ्या गोष्टी चेक करतात ताकी इव्हेंटमध्ये काही गफला नको व्हायला. आणि इथे दुसऱ्या साईडला खूप सारे खाण्याचे स्टॉल्स लागले होते. त्यामध्ये प्युअर व्हेज आणि जैन फूडसुद्धा होतं, चायनीज फूडसुद्धा होतं, आपले देसी फूडसुद्धा होते. खूप सारी व्हरायटीज होती आणि खूप छान छान फूड होतं. मला काही ट्राय करायला मिळालं नाही. इथे बघा बर्गर, पिझ्झा सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या. मोमोज पण होते. पण मला घाई होती त्यामुळे मला काहीच खायला मिळालं नाही. तर माझं सगळ्यात लक्ष जे वेधून घेतलं ते ह्या स्टॉलने, जो की होता क्राफ्टनचा. तर क्राफ्टन ही पबजीची पॅरेंट कंपनी आहे. क्राफ्टनचा हा एक गेम होता जो की तुम्ही या स्कॅनवरून तुम्ही स्कॅन करा, डाउनलोड करा, त्याच्यावर हायेस्ट स्कोर करा, मग तुम्हाला हे गुडीज मिळतात. खूप छान छान असे गुडीज होते. आपण वेळेअभावी तिथे काही करू शकलो नाही आणि तिथून निघून गेलो. पण इतके कलर सुंदर सुंदर होते, इतके गेम्स सुंदर सुंदर होते. बघून असं माझा जीव रंगला. खूप छान, खूप मजा आली इथे. हे बघा लांबून किती कलरफुल स्टॉल दिसतोय हा. सो असा काहीसा हा के टाउन फेस्टिवल होता. मित्रांनो अजून चालू नाही झाला असं समजू नका. इथे खाली आहे, मी तुम्हाला खाली दाखवलं सगळं. अजून एंट्री झालेली नाही. बाहेर खूप सारी गर्दी आहे. 5 ते 6 हजार रुपये एक एंट्रीचा पास. त्यामुळे इथे खूप गर्दी होणार आहे. संध्याकाळच्या टायमिंगला यायला पाहिजे होतं, पण प्रॉब्लेम असा आहे की संध्याकाळी मला दुसरीकडे कुठेतरी जायचं आहे, त्यामुळे मी सकाळी आलो. आणि हे जे मधोमध जे स्टॉल होते ते सगळे प्रॉप्स होते. पर्स, टी शर्ट, गुडीज ह्या सगळ्या गोष्टींचा स्टॉल होता. आणि त्या स्टॉलच्याच बॅक साईडला इथे मर्चंडाईजचा स्टॉल होता. पर्स, नेकलेस, टी शर्ट, गुडीज खूप छान छान होते, पण खूप महाग होते त्यामुळे मी काहीच घेतलेलं नाही. हे बघा इथे खूप क्यूट कलरवाले टी शर्ट होते. आणि मध्ये अशी सिटिंग अरेंजमेंट केली होती की तुम्ही फूड घेऊन या आणि ह्या सीट्सवर बसा. मी एक कूल दिसण्यासाठी कॉफी घेतली 200 रुपयाची. हे जे कॅरिओके सेंटर. आणि आपण आता आलो आहोत नॉंगशिम कोरियन रॅमियन नूडल्सच्या स्टॉलवर. तर हे कोरियाच्या नंबर 1 नूडल्स आहेत. आपल्यासाठी नूडल्स तयार होत होते, हे स्पायसी आणि चीजवाले. तर मी स्पायसी नूडल्स ट्राय केले आणि थोडीफार आपली शूटिंग चालू होती इथे, कारण त्यांना काही फुटेजेस पाहिजे होते. मी खायची ॲक्टिंग करत होतो. नूडल्स खरंच खूप छान होते. ज्यांना तिखट खायची तलप असते त्यांनी हे नूडल्स नक्की ट्राय करा. वाव आणि हासीगाव. साऊथ कोरियन वेब सिरीजमध्ये तुम्हाला किमची सारखं ऐकायला येतं. किमची काय प्रकार आहे हा, आणि किमची व्हेज आहे. हे बघा आता इथे गर्दी वाढली आहे. बरं झालं आपण लवकर आलो. 1:15 वाजलाय. हे बघा इथे फोटो स्टॉलची इथे गर्दी लागली आहे. इथे पण गर्दी झाली आहे थोडीफार. मेन मजा इथे संध्याकाळी येणार आहे कारण इथे कॉन्सर्ट होणार आहे. हे बघा मित्रांनो, भाई पूर्ण असा हळूहळू भरायला लागले आहेत. सगळ्या सुंदर सुंदर मुली आल्या आहेत. इथे 90% फक्त मुली आहेत आणि त्या पण सुंदर सुंदर. म्हणजे फेस्टिवलची वाईब इथली वेगळीच. मुलांची संख्या खूप कमी आणि मुलींची संख्या खूप जास्त आहे, कारण मोस्ट ऑफ आपल्या इंडियामधल्या
मुली ह्या के टाउन, के पॉप, के कल्चरच्या फॅन आहेत, त्यामुळे तुम्हाला इथे सगळ्या मुली दिसतात. मी जिथे जिथे कॅमेरा फिरवतो तिथे तिथे तुम्हाला फक्त मुली दिसतात. कोरियन स्टाईलमध्ये ड्रेसअप होऊन आलेले आहेत. क्या आता है देखते अभी अपने नसीब में. ज़्यादा जोर से ए फसा. ये आया शिन. हाँ, थैंक यू. सो वी हैव वॉन दिस. थँक यू. तर चलो भाई, आता आपण इथून निघूया, कारण इथे आता खूप गर्दी झाली आहे आणि इथला माहोल तुम्हाला जर खरा एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्हाला संध्याकाळी यावं लागेल, कारण संध्याकाळी इथे बँड परफॉर्मन्स असेल. तर हे बघा, तुम्हाला एक लास्ट व्ह्यू दाखवतो की किती क्राऊड आला. तर बघा किती एंट्री, आणि नुसत्या मुली फक्त या इव्हेंटसाठी येत आहेत. मुलांची खूप कमतरता आहे, तर तुम्ही येऊ शकता. तर बाहेरून असं काहीसं दिसतं. बघा किती क्राऊड आला. आता आपण आतमध्ये जाऊन आलो. आतमध्ये काहीच क्राऊड नाही, पण बाहेर बघा किती गर्दी आहे. कारण इथे बाहेर बघा किती गर्दी आहे. मी बुक माय शोवरून तिकीट बुक करता. इथे तुम्हाला पहिलं तिकीट दाखवायचं आहे, तिथून तुम्हाला बँड मिळणार, मग तुम्हाला इथून एंट्री आतमध्ये जायला आहे. तर मित्रांनो, आता मी के टाउन फेस्टिवलमधून बाहेर आलेलो आहे. संध्याकाळी मेन त्यांचा इव्हेंट आहे, बँड परफॉर्म करणार आहे. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की कोरियन कल्चरशी रिलेटेड सगळ्या गोष्टी त्यांनी तिथे मांडलेल्या आहेत. आणि इथला एक जो पास आहे जनरल ॲक्सेस, तो आहे 5 ते 6 हजार रुपयाचा. खूप महाग आहे. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या कोरियन कल्चरशी रिलेटेड गोष्टी बघायला मिळतील. आणि आपल्या इंडियामध्ये कोरियन कल्चर आणि के पॉपचे इतके हार्डकोर फॅन्स आहेत ना भाई, ते तुम्हाला आतमध्ये गेल्यावर कळेल. कारण ते पूर्ण असे कोरियन ड्रेसअप होऊन आलेले आहेत. कोरियामधून सुद्धा काही काही मुलं आलेले आहेत फेस्टिवल एन्जॉय करायला. तो सकाळी 11 पासून फेस्टिवल चालू होतो, तो संध्याकाळी आय गेस 7-8 वाजेपर्यंत किंवा 10 वाजेपर्यंत सुद्धा असेल. मजा आली, काहीतरी नवीन शिकायला मिळालं, नवीन बघायला मिळालं. मी तिथे नूडल्स ट्राय केले. तर स्पेशल थँक्स टू नॉंगशिम इंडिया, कोरियन रॅमेन नूडल्स. त्यांच्यामुळे आपल्याला हा कोरियन फेस्टिवल एन्जॉय करता आला. आतमध्ये जाऊन खूप मजा आली. असा काहीसा हा व्हिडिओ होता. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन लाईफस्टाईल व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. जर तुम्ही चांगला प्रतिसाद दिला तर मी अजून मेहनत घेऊन अजून काही नवीन गोष्टी चॅनलवर टाकायचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.